याचा अत्यंत उज्ज्वल इतिहास हा महाराष्ट्राचा इतिहास म्हणून आपण ओळखतो. दुर्दैवानं मध्यंतरीच्या काळात वेगवेगळी अतिक्रमणं या भागामध्ये झाली, वेगवेगळे राज्यकर्ते इथे आले आणि मराठी भाषा बोलणाऱ्यांची जमीन, मराठी भाषा बोलणाऱ्यांची संस्कृती आणि मराठी धर्म या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्य व्यवस्थेमध्ये अतिक्रमण झाली. मध्यंतरीता असा काळ आला ज्याच्यामध्ये मराठी बोलणाऱ्यांची म्हणून जी ही भूमी आहे याच्यावर फारसी भाषेचं अतिक्रमण झालं आणि परिणाम असा झाला की आपलं मराठीत्व, मराठी भाषा, महाराष्ट्र धर्म हा जवळजवळ लोप झाला आणि राज्यकर्त्यांची भाषा सुद्धा मराठी न राहता फारसी झाल्याचं आपण पाहिलं. त्यांचं सबंधपणाने उच्चाटन करणं आणि मराठी धर्म, मराठी भाषा आणि मराठी लोकांची भूमी हे परत जर कुणी या संबंध प्रांतामध्ये स्थापन केलं असेल तर ते नाव मला अभिमान वाटतो, आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो, पारसीला हद्दपार करत मराठीचा झेंडा या मराठी प्रांतामध्ये, मराठी जमिनीमध्ये ज्यांनी रोवला ते आपल्या सर्वांचं आदरस्थान होतं. ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा हा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण उभे आहोत. महाराष्ट्रावर दुसरं अतिक्रमण जे झालं, जे औरंगाबाद मध्ये ज्याची कबर खोदली गेली त्या औरंगजेबाने केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज ही परिषद ज्या ठिकाणी आपण घेतोय ती परिषद, त्याचं पूर्वीचं नाव, आता परवापर्यंतचं नाव हे औरंगजेब याच्यावरून दिलेलं होतं आणि त्या औरंगजेबाची कबर या औरंगाबाद मध्ये खोदली गेलेली आहे. काही लोक ही कबर खोदून टाका म्हणतायत, ते जे काही निशाण आहे ते नष्ट करून टाका म्हणतायत. पण आपण असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्याचं निशाण मिटवून टाकण्यासाठी जे परकीय अतिक्रमण आलं, छत्रपती संभाजी महाराज यांनी जे अतिक्रमण प्राणपणाने रोखलं आणि तुमच्या आमच्या साक्षीने याच नगरमध्ये, शेवटच्या नगरमध्ये ज्या औरंगजेबाने देह सोडला आणि त्याची कबर आपल्या सर्वांचं एक प्रकारे विजयस्तंभ म्हणून, ज्याला परत या महाराष्ट्रातून जिवंत जाता आलं नाही, त्या औरंगजेबाची कबर ज्या औरंगजेबाच्या भूमीमध्ये आहे ती कबर आमच्या मराठ्यांच्या विजयाचं प्रतीक आहे असे मानणारे आम्ही लोक आहोत. त्या औरंगजेबाच्या नावाने असणाऱ्या, पूर्वी नावाने असणाऱ्या आणि आता छत्रपती संभाजीनगर या नावाने असणाऱ्या त्या मराठी भूमीमध्ये, मराठी प्रांतामध्ये मराठी संस्कृतीचा झेंडा घेऊन पुढे जाणाऱ्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली आपण ही परिषद, जमीन हक्क परिषद आपण या ठिकाणी घेतोय. मित्रांनो, जितका जुना इतिहास मराठी बोलणाऱ्या लोकांचा आहे, जितका जुना इतिहास मराठी बोलणाऱ्या, मराठी संस्कृती जगणाऱ्या आपल्या लोकांचा आहे, तितकाच जुना इतिहास मराठी जमीन ही आपल्या हक्काची, आपल्या ताब्यात राहिली पाहिजे याच्या संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे. ही जमीन आपल्याकडून काढून घेण्याचे इतिहासामध्ये अनेक प्रयत्न झाले. परकीय अतिक्रमणांच्या सगळ्या पलटणींनी ते केले. वेगवेगळ्या नवीन आलेल्या परदेशी अतिक्रमण धारकांनी ते केले आणि ही जमीन आपल्याकडून काढून घेण्यासाठी अनेक संघर्षाला आपल्याला सामोरं जावं लागलं. आज ज्यावेळी आपण आपली जमीन, मराठी भाषिकांची जमीन, ही मराठी संस्कृती जपणाऱ्यांची जमीन ही कसणाऱ्यांच्या नावावर झाली पाहिजे यासाठी आपण ज्यावेळी ही परिषद घेतोय त्यावेळी तो जुना इतिहास आणि या बातीबरोबर आपलं जे अत्यंत जिवंत नातं आहे ते अधोरेखित केल्याशिवाय मला आपल्या ह्या आजच्या परिषदेच्या मुख्य ठरावाकडे जाणं अशक्य वाटलं आणि म्हणून ही नाळ आणि ह्या इतिहासाचा संबंध प्रांत मी आपल्या पुढे अधोरेखित केला. आज आपण कॉम्रेड विजू कृष्णन यांच्याकडून अत्यंत महत्वाचा दृष्टिकोन जो किसान सभेच्या केंद्रीय कमिटीने आपल्या पुढे ठेवला
तो जमिनीचा दृष्टिकोन आपण लक्षात घेतला। आजच्या परिषदेमध्ये किसान सभेचा हा दृष्टिकोन समजून घेत असताना आपला जमिनीच्या बद्दलच्या लढ्याचा इतिहास काय आहे त्याचा एक धावता आढावा अत्यंत 2 मिनिटांमध्ये आपण समजून घेतला पाहिजे। आज सकाळी ज्यावेळी रेस्ट हाऊसवर कॉम्रेड विजू कृष्णन आणि आम्ही चहा घेत होतो त्यावेळी त्यांनी मला विचारलं की काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची, विशेषतः जमिनीच्या बद्दलची काय परिस्थिती आहे। मी त्यांना फार अभिमानाने सांगितलं की इतर देशाच्या इतर राज्यांमध्ये ज्या प्रकारची जमीन वाटपाची परिस्थिती आहे त्यापेक्षा वेगळी परिस्थिती कॉम्रेड विजू आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे। आपण उत्तर प्रदेश, बिहार वेगवेगळी जी हिंदी भाषिक राज्य आहेत, जी इतर राज्य आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आजही जमीनदारीच्या पद्धतीचे अंश हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो। एक शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांकडे त्या सगळ्या ठिकाणी हजार एकर जमीन, 500 एकर जमीन आणि हजारो लोक त्या जमिनीवर कुळाने किंवा अजूनही गुलामासारखे राहतात अशी परिस्थिती स्वातंत्र्यानंतर सुद्धा इतर प्रांतामध्ये आणि देशामध्ये आपल्याला दिसते। कॉम्रेड विजू मला विचारत होते की महाराष्ट्रामध्ये असे प्रचंड मोठे बागायतदार शेतकरी आहेत का ज्यांच्याकडे 1000 एकर जमीन आहे, 500 एकर जमीन आहे, 200 एकर जमीन आहे। मी त्यांना नम्रपणाने उत्तर दिलं की नाही, महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती नाही। याच्यामध्ये बदल आहे, जमीनदारीचे अंश आहेत की नाही आहेत, सांस्कृतिक मागासलेपणा जमीनदारी अंशातून अजूनही अस्तित्वात आहे की नाही आहे, पण जमिनीचं जे वाटप आहे त्या वाटपामध्ये जे संघर्ष महाराष्ट्रात झाले त्याचा परिणाम म्हणून असेल, परंतु 85% शेतकरी आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला खातेदार जर आपण काढून पाहिले, 2 आंदोलनं आपण केली कर्जमाफीची आणि त्यामुळे अनेक आकडेवारीचा अभ्यास हा आपल्या सर्वांच्या हाताखालून गेला। 85% महाराष्ट्रातले शेतकरी हे 5 एकरच्या आतील शेतकरी आहेत आणि 5 एकर पेक्षा जास्त असणारे शेतकरी जे आहेत त्यातले आणखी परत 5% शेतकरी हे 10 एकर पर्यंत कोरडवाहू शेतकरी आहेत। हे परिस्थिती जमीन वाटपाची जी वेगळी परिस्थिती महाराष्ट्रात आहे ही अशी का निर्माण झाली याचा प्रश्न कॉम्रेड विजू कृष्णन यांनी विचारला। मला या परिषदेला सुरुवातीला हे सांगितलं पाहिजे की याचं श्रेय, या जमीन वाटपाचं श्रेय, या जमिनीच्या हक्कांची लढाई जी आपल्या पूर्वजांनी केली त्या पूर्वजांच्या ह्या लढाईमध्ये हे श्रेय दडलेलं आहे की आमच्याकडे हजार एकरचा जमीनदार औषधाला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आमच्या लढवय्या पूर्वश्रमीचे जे काही लढवय्ये होते त्यांनी ठेवलेला नाही, त्याचे वारसदार म्हणून आज आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत। कोण होते हे वारसदार? आपण आपला इतिहास विसरतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रांतातील ज्या सगळ्या संस्कृती आहेत त्या आपल्यावर राज्य करण्यासाठी महाराष्ट्रात येतात आणि आपली ही संबंध लिगसी हे आपलं सगळं जे काही प्रचंड मोठा वारसा त्याचा आपल्याला विसर पडतो आणि नको त्यांच्या नादाला लागून मोदी है तो मुमकिन है इथपर्यंत आपल्या लेकरांची भाषण आणि घोषणा जातात। आपला इतिहास हा जो सुरू होतो तो इतिहास जमीन वाटपाच्या बद्दल अंबर मलिक जो नगरमध्ये आपल्या ज्याचा पंतप्रधान पद जे त्यावेळी पेशव्यांकडे होतं त्या काळामध्ये या अंबर मलिकने ज्या सुधारणा केल्या साधारण 1548 ते 1626 या कालामधला हा जो कालखंड आहे तो जमीन वाटपाच्या बद्दल महाराष्ट्रात चर्चा करताना आपल्याला विसरता येत नाही। काय केलं अंबर मलिकने? हे औरंगाबाद जुनं शहर आणि आजचं संभाजीनगर हे बसवण्यात सुद्धा या इथोपियन गुलाम असणाऱ्या अंबर मलिकचा मोठा वाटा राहिलेला आहे। या अंबर मलिकने पहिल्यांदा हे सगळे मध्यस्थी जे होते देशमुख, पाटील आणि त्यांच्या मार्फत जमिनीचं सगळं जे ट्रान्झॅक्शन आणि मोठे जमीनदार यांना बाजूला करत सरळ राज्य व्यवस्थेला शेतकऱ्यांबरोबर जोडण्याचं अत्यंत क्रांतिकारक पाऊल राज्य व्यवस्थेमध्ये जर कुणी टाकला असेल तर त्याचं श्रेय, त्याची पहिली पायरी ही आपल्या या इथोपियन गुलाम असणाऱ्या आणि आपल्या शेजारच्या नगर जिल्ह्यामध्ये
ज्यांनी त्याची सुरुवात केली त्या अंबर मलिकला द्यावं लागतं. त्याने जी सुरुवात केली त्या सगळ्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सरळ शेतकऱ्यांना जमिनीची मालकी देण्याची प्रक्रिया या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. दुसरा टप्पा ज्याचा उल्लेख आता मी केला तो टप्पा येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा टप्पा. मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर जे सगळे राज्यकर्ते उत्तरेतून खाली उतरले आणि त्यांनी कब्जात घेतली आपली भूमी, आपल्याला बेदखल केलं आणि आपल्या जमिनीत वैराण करत एक प्रकारे गाढवांचा नांगर आपल्या जमिनीवर, आपल्या शेतीवर, आपल्या संस्कृतीवर, महाराष्ट्रीयत्वावर, मराठीयत्वावर, पारसी भाषेच्या अतिक्रमणाच्या माध्यमातून हा सगळा जो आपल्यावर चालवला तो सगळा उलटा फिरवत सोन्याचा नांगर जमिनीमध्ये प्रत्यक्षपणाने ज्या जिजाऊ साहेबांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी चालवला त्याचा सगळा इतिहास आपल्या समोर आहे. हेच ते छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी शेतकऱ्यांना जमिनीचं वाटप केलं, ज्यांनी या ठिकाणी महसूल वितरणाची व्यवस्था बदलवली, मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफीची व्यवस्था आणली आणि कर वसुलीची व्यवस्था अशा प्रकारे केली ज्याच्यामध्ये देशमुख आणि पाटील आणि बाकी जी मध्यस्थ व्यवस्था होती ती बाजूला करत शेतकऱ्यांना मालिक करण्याची, शेतकऱ्यांना मालक करण्याची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आणली. त्या प्रचंड मोठ्या पावलाचे आपण सगळे वारसदार आणि एक प्रकारे लाभार्थी सुद्धा आहोत आणि म्हणून या महाराष्ट्राचे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेब या दोघांचेही आयुष्यभर ऋणी राहतील. त्यांच्याबद्दल आपल्या हृदयामध्ये कायमस्वरूपीचा आदर आहे. मित्रांनो, त्यानंतर सगळा इतिहास मी आपल्याला सांगत नाही, परंतु त्यानंतर ज्योतिबा फुलेंचं नाव ते घेतल्याशिवाय या जमीन हक्क परिषदेची लढाई आपल्याला पुढे जाता येणार नाही. असून आपण सगळ्यांनी ऐकला, आपण तो सगळ्यांनी वाचला. जमिनीच्या बद्दल, शेतकऱ्यांच्या मालकीबद्दल, शेतकऱ्यांच्या मालकी हिसकावून घेणाऱ्या वेगवेगळ्या सामंती संबंधांबद्दल सगळ्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ज्योतिबा फुले यांनी जे प्रचंड योगदान या सगळ्या महाराष्ट्रामध्ये दिलं त्याचा परिणाम म्हणून आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची मालकी आणि त्याच्या लढ्याला बळ मिळालं हे तुम्ही आम्ही विसरता कामा नये. अर्थातच त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर दादासाहेब गायकवाड आणि इतर सगळे हे जे काही लोक होते, समाज सुधारक होते, यांनी शेतकऱ्यांची जी बाजू महाराष्ट्रात घेतली, ही जमीन कसली आणि त्यातून जमीन आमच्या हक्काची ही जी काही भावना तुमच्या आमच्या मनामध्ये रुजवली त्याला तोड नाही. आताच कॉम्रेडांनी सांगितलं की कोणाची जमीन, ते म्हणाले विजू कृष्णन म्हणाले आपने कहा की किसकी जमीन, कसेल त्याची जमीन. ज्याची जमीन आहे तो कसतो त्याची जमीन असली पाहिजे ही घोषणा त्या काळामध्ये जी झुंजुमली त्यावेळी गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकर, नाना मालुसरे, कॉम्रेड बुरांडे, सबंध महाराष्ट्रामधले इतर सगळे नेते, गंगा कॉम्रेड विठ्ठलराव नाईक, हे सगळे नेते त्यांनी हा महाराष्ट्र त्यावेळी कसेल त्याची जमीन या सबंध घोषणेभोवती अनेक वेळा उठवला, संघर्षात उतरवला. तो लाल झेंडा त्याचा मला अभिमान आहे. त्या लाल झेंड्याच्या नेतृत्वाखाली या सगळ्या चळवळी महाराष्ट्रात झालेल्या तुम्ही आमच्या मागच्या पिढीनं पाहिलेल्या आहेत. मित्रांनो, त्याच्या जोडीला एकीकडे कसेल त्याची जमीन बरोबर, परंतु दादासाहेब गायकवाडांनी दुसरी गोष्ट विचारली, कसेल त्याची जमीन बरोबर पण नसेल त्याचं काय. हा कळीचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये दलितांसाठी, आदिवासींसाठी, ज्यांच्याकडे जमिनीची मालकी नव्हती, जो कसत नव्हते परंतु ते जमीन करत होते, त्यांचं काय, सामाजिक सुधारणांचं काय, सामाजिक हक्कांचं काय, हा प्रश्न याच महाराष्ट्रामध्ये दादासाहेब गायकवाड आणि आपल्या जीवन मार्गचे संपादक आर.बी. मोरे ही प्रचंड मोठी जी काही सामाजिक सुधारणांची जी फळी आहे त्यांनी केलं. त्याचे वारसदार म्हणून आज किसान सभेचे आपण लोक इथे जमलेलो आहोत. हा वारसा, लढ्याचा वारसा हा आपल्या सगळ्यांच्या मागे आहे. केवळ तेवढ्यावर ही लढाई थांबलेली नाही. गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकर, नाना मालुसरे, बाकीचे आपले सगळे नेते यांनी सगळी कसलेली लढाई कॉम्रेड कृष्णा खोपकरांपर्यंत, आज कॉम्रेड जे.पी. गावितांपर्यंत, कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळेंपर्यंत
आहोत, या सगळ्यांपर्यंत हा वारसा येतो. हा प्रचंड वारसा जो चालू झाला मराठी बोलणाऱ्या भागामधल्या जमिनीच्या हक्कांचा वारसा, हा उन्नत वारसा लाभलेले आपण लोक आहोत. आपला सांस्कृतिक इतिहास याच मातीमध्ये लिहिला गेला. सुरुवातीला महानुभाव पंथ आणि त्याचा जो सगळा उल्लेख येतो या जमिनीबद्दल, मराठी भाषेबद्दल, मराठी संस्कृतीबद्दल. जैन संप्रदाय ज्यांनी मराठी भाषा वाचवण्यासाठी, संस्कृती वाचवण्यासाठी योगदान दिलं. त्यानंतरचा वारकरी संप्रदाय, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, शेजारच्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली गेली निवासामध्ये. त्या सगळ्या संत परंपरेमध्ये आपल्या जमिनीशी नातं सांगत जो एकोपा, प्रेम या महाराष्ट्रात तयार केलं, या सगळ्यांचा इतिहास, त्याचे आपण भावांनो वारसदार आहोत. आज ज्यावेळी जमिनीच्या हक्कांची लढाई लढण्यासाठी आपण जमलो, त्यावेळी हा प्रचंड वारसा लाभलेली लोक आपण सगळेजण आज एकत्र आलेलो आहोत. तो वारसा आम्हाला उन्नत करणारा, ताकद देणारा आणि पुढील लढाईचा मार्ग दाखवणारा आहे. याच्याबद्दल मला अभिमान आहे. या ठरावाचा मुख्य भाग जो आपण मांडतोय त्याचा इतिहास अशा प्रकारचा प्रेरणादायी इतिहास आहे. अनेक अतिक्रमण आपल्या जमिनी आपल्याकडून काढून घेण्यासाठी झाल्या. ठाणे पालघरमध्ये, नाशिकमध्ये सावकारशाहीच्या विरोधात जो संघर्ष झाला, त्याच्यामध्ये ती जमीन टिकवण्यासाठी अनेक वारली शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. अनेक आदिवासी शेतकऱ्यांनी नाशिकमध्ये, नंदुरबारमध्ये, धुळ्यामध्ये, अहमदनगरमध्ये, गडचिरोलीमध्ये सगळ्या ठिकाणी अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी ही जमीन आपल्याकडे टिकवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. राघोजी भांगरेंचा उल्लेख आपण अत्यंत अभिमानाने करतो. काय लढा होता तो? इंग्रजांचं अतिक्रमण आम्ही मान्य करणार नाही, ही जमीन आमची आहे, आमच्या मालकीची आहे, अशा प्रकारचा योगदान त्यांनी दिलेला आपल्याला दिसतो. तंट्या भिल्लांपासून अनेक आदिवासी क्रांतिकारक त्यांनी जो जमिनीसाठी संघर्ष केलाय, आपण सर्वजण त्या प्रचंड उत्तुंग अशा प्रकारच्या लढ्याचे वारसदार आहोत. आणि म्हणून आज कसे त्याची जमीन असेल, नसेल त्याला सुद्धा जमीन असेल आणि आमची जमीन कुणी काढून घेऊ तर त्या जमिनीमध्ये त्याचं थर्ग काढलं जाईल हे सांगण्यासाठी आजची परिषद भावांनो आणि बहिणींनो आज आपण या ठिकाणी घेतोय. जमिनीच्या या परिषदेचा मुख्य ठरावाच्या कॉपीज आपल्याकडे वितरित करण्यात आलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की आज राज्यकर्त्यांना आपल्या जमिनी आपल्याकडून काढून घ्यायच्या आहेत. त्या काढून घेऊन कॉर्पोरेट कंपन्यांना त्या बहाल करायच्या आहेत. त्यासाठी शेतीचं संबंध धोरण त्यांनी कॉर्पोरेट केंद्री, श्रीमंत केंद्री आणि भांडवलदार केंद्री बनवलंय. त्या सगळ्याचं सुरुवात आपल्याला माहिती आहे 1991च्या ज्या सुधारणा केल्या तेव्हापासून झाली. त्याचा परिणाम आज संबंध देशभर एक प्रचंड मोठं शेतीचं संकट तुमच्या आमच्या मानगुटावर बसलेला आपण पाहतोय. या शेतीच्या संकटाचा जो परिणाम झाला त्यामुळे ही प्रचंड मराठी बोलणाऱ्यांची भूमी, प्रचंड मोठा इतिहास असणारी भूमी आज दुर्दैवानं संबंध देशभर कशासाठी ओळखली जात असेल तर सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या ज्या राज्यामध्ये होतात दुर्दैवानं त्याच्यासाठी ही मराठी जमीन आज ओळखली जाते. दुर्दैवानं जे संबंध शेतीचं धोरण राज्यकर्त्यांनी घेतलं त्याचा सगळ्यात वाईट परिणाम जर कोणावर आज होत असेल तर त्याचा वाईट परिणाम होणारी भूमी म्हणून महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं. जी अन्नदात्याची भूमी ती आज दुर्दैवानं या राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांसाठी स्मशानभूमी ठरेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या शेती अरिष्टाचे पैलू आपण आपल्या ठरावामध्ये 5 महत्वाच्या मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये मांडलेले आहेत. राज्य अधिवेशनामध्ये या 5 मुद्द्यांवर आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा बाकी अनेक मुद्द्यांवर आपण चर्चा केलेली आहे. ते 5 मुद्दे म्हणजे एकीकडे अरिष्ट जे निर्माण झालं त्यामध्ये शेतीमालाचा वाढता उत्पादन खर्च, घसरते शेतीमालाचे भाव, नैसर्गिक आपत्ती, त्याचा सातत्यानं होत असलेला मारा, हे 3 प्रमुख मुद्दे याच्यामुळे शेतकरी आपल्याला प्रचंड अडचणीत आलेला दिसतो.
आणि या 3 मुद्द्यांना प्रचंड वाईटरित्या जर अजून कोण प्रभावित करत शेतकऱ्यांना मातीत घालत असेल तर याच्या जोडीला राज्यकर्ते आपल्या जमिनीच्या हक्कांवर प्रचंड मोठा हल्ला करताना आपल्याला दिसत आहेत आणि अन्याय्य पद्धतीनं आपल्या जमिनीचं संपादन करताना दिसत आहेत। हे 5 मुद्दे, हे मुख्य मुद्दे आज शेती अरिष्टाला जबाबदार आहे। याचं आकलन किसान सभेने यापूर्वी अनेकदा केलेलं आहे। त्याच्याशी मला वाटतं तुम्ही सगळे सहमत असाल। या 5 मुद्द्यांपैकी केंद्रीय किसान सभेनं सांगितल्याप्रमाणे आज आपण जमिनीच्या मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत। आपल्या अहवालामध्ये जो तुमच्या पुढे ठरावाच्या स्वरूपात आपण मांडलाय त्याच्यामध्ये आपण ह्या शेवटच्या 2 मुद्द्यांची चर्चा प्राधान्याने करतोय। वन जमिनीचा मुद्दा साधारण 5 भागामध्ये 4 भागामध्ये हा ठराव मी आपल्या पुढे जो ठेवतोय त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो शेतकरी कसत असलेली जमीन त्याच्या नावावर झाली पाहिजे हा लढ्याचा मुद्दा, हा या ठरावाचा भाग नंबर 1 म्हणून मी आपल्या पुढे ठेवतोय। अरिष्ट त्याला कारणीभूत असणारे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यापैकी जमीन नावावर नसणं हा एक महत्वाचा मुद्दा शेतीचं संकट तीव्र करण्यासाठी जबाबदार आहे। मला वाटतं तुम्ही आणि सगळेजण याच्याशी सहमत व्हाल। काय परिस्थिती आहे, आपण एक प्रचंड लढा जंगलची जमीन आपल्या नावावर झाली पाहिजे यासाठी दिला। 2005च्या अगोदर अनेक झुंजार लढे आपण यासाठी केले। डाव्या आघाडीचं पाठिंबा दिलेलं जे सरकार केंद्रामध्ये होतं बाहेरून आपला पाठिंबा होता आणि रस्त्यावर आपली लढाई होती म्हणून वनाधिकार कायदा झाला। आज 2005चा तो कायदा जो 2006 साली संमत झाला आणि आज आपण 2025 मध्ये भेटतोय। या प्रचंड कालावधीमध्ये कायदा असून सुद्धा अनेक ठिकाणच्या जमिनी काही आपल्या नावावर झाल्या पण मुख्य जमिनी अजूनही आपल्या नावावर नाही। शेतीचं संकट जे वाढलं, आपल्या जमिनी काढून घेण्याचं जे पाप झालं ते धुवून काढण्याच्यासाठी हा मुद्दा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे। आजच्या परिषदेमध्ये पूर्ण मोठा पॅरेग्राफ या ठरावाचा आपण याच्यावर लिहिलेला आहे। त्याच्यामध्ये सगळ्या डिटेलमध्ये मी जात नाही पण आकडेवारी आपण लक्षात घेतली पाहिजे की चुकीच्या पद्धतीने या वन कायद्याची अंमलबजावणी झाली। परिणामतः महाराष्ट्रामध्ये 2,24,874 इतक्या मोठ्या प्रमाणात दावे वन जमिनीचे दावे हे अपात्र करण्याचं पाप या महाराष्ट्राच्या वेळोवेळी राहिलेल्या विशेषतः भाजप आणि RSSच्या विचाराचं जे सरकार आहे त्यांनी केलेलं तुम्ही आम्ही भोगलेलं आहे। या जंगलच्या जमिनीमध्ये तळपायाची आग मस्तकाला जावी अशी परिस्थिती आपल्या समोर येते। ठाणे, पालघर, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार हजारो अर्ज आणि दावे आपण केले पण यापैकी आकडेवारी सांगते की नंदुरबार मध्ये जिथले शेतकरी आज इथे आले तब्बल 78% दावे म्हणजे 100 दावे जर आपण केले असतील तर 78 दावे या नादान सरकारच्या धोरणामुळे आज वन जमिनीचे अपात्र राहिलेले आहेत। गडचिरोली सारखा भाग आहे 65.7% दावे हे गडचिरोली मध्ये अपात्र राहिलेले पाहिलेले आहेत। नाशिक जिथून प्रचंड लॉंग मार्च निघाला 40,000 शेतकरी चालून गेले त्या नाशिक सारख्या ठिकाणी सुद्धा तब्बल 65.2% दावे हे वन जमिनीचे अपात्र करण्याचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आपल्याला दिसतंय। ठाणे, पालघर, गोदावरी परोळेकर, शामराव परोळेकर प्रचंड लढ्याची भूमी तिथे सुद्धा आकडा ऐकला तर डोक्यात आग केल्याशिवाय राहत नाही। 50.99% म्हणजे कॉम्रेड विनोद निकोले मंचावर आहे, रडका कलंगड आहे, लानी दवडा आहे, डॉक्टर अशोक ढवळे, मरियम ढवळे सातत्यानं काम करतायत तरी सुद्धा 50% दावे अपात्र करण्याचं काम ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये या भाजप RSSच्या सरकारनं केलेलं आपल्याला दिसतंय। अहमदनगर आहे, बाकी पुणे आहे, अनेक ठिकाणी याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही आणि म्हणून ही परिषद आज परत एल्गार पुकारण्याचा निर्णय करते आहे की वनाधिकार कायद्याची नीट नेटकी अंमलबजावणी, जनताभिमुख अंमलबजावणी
केली पाहिजे आणि पुरावे वगैरे नाही, जमिनीचा ताबा हाच आमचा पुरावा हे मान्य करून संपूर्ण जमीन ही शेतकऱ्याच्या नावे केली पाहिजे. जमीन देता, पात्र करता, पट्टे देता, क्रेडिट घेता आणि मोजून देताना किती देता? द्यायला पाहिजे 10 एकर आणि देता 2 गुंठे 4 गुंठे. अरे आमच्या घरातली माणसं एकत्र जर मेली आणि गाळायची वेळ आली तर ती गाळता सुद्धा येणार नाही, अशा प्रकारची एवढी जमीन आम्हाला देता. अरे हा आमचा प्रांत, मराठी बोलणाऱ्यांची भूमी, आम्ही कसलेली भूमी, परकी आले आणि आम्हाला बाहेर लोटलं, आम्हाला पारागंदा केलं, आमच्या जमिनीवरून आम्हाला बेदखल केलं आणि आज आमची जमीन आम्ही मागतो तर देता 2 गुंठे 4 गुंठे आणि अपात्र करता 78% जमीन. लाजा वाटल्या पाहिजे. या सरकारला इशारा ही परिषद देते, सुधरून घ्या. सुधारला नाही तर तुमच्या सरकारला, तुमच्या सरकारच्या मस्तीला महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये काढल्याशिवाय राहणार नाही. हा यंदा या जंगलच्या जमिनीच्या बद्दल आम्ही सगळे करतो. वन अधिकाराने आपल्याला त्याच्या जोडीला सामूहिक वन हक्काचा सुद्धा अधिकार दिला. मला आठवतं की त्यावेळी या वैयक्तिक वन दाव्याबरोबरच सामूहिक वन दावे आपण मागितले. अनेक ठिकाणी आपण अर्ज केले. आपल्याला आपल्या गावामध्ये आजूबाजूचं जंगल आहे, ते आमचं जंगल आहे, आमचा अधिकार आहे. त्यामुळे त्या जंगलावर वनोपजन म्हणजे हिरडा असेल, बेडा असेल, वेगवेगळ्या प्रकारची मध असेल, बांबू असेल, तेंदूपत्ता असेल, गोळा करण्याचा अधिकार आम्हाला असला पाहिजे. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो विकण्याचा अधिकार, त्याच्यावर प्रक्रिया करण्याचा अधिकार असला पाहिजे. लढून आपण मिळवलं सामूहिक वन हक्काच्या अंतर्गत. सामूहिक अंतर्गत आजूबाजूची मासेमारी करण्याचा, खेकडं पकडण्याचा, जलचर पकडण्याचा हा अधिकार आम्हाला असला पाहिजे. आमची जनावरं चारण्याचा अधिकार, गायरान राखण्याचा आम्हाला अधिकार असला पाहिजे. जे पारंपरिक अधिकार आम्हाला मिळाले ते वृक्ष संवर्धनाचे अधिकार आहे. आमच्या ज्या पारंपरिक देवता आहेत त्या आमच्या रानामध्ये आहे, जंगलामध्ये आहे. त्यांची आराधना किंवा त्यांची जी काही पूजा पद्धती आहे त्या संस्कृतीच्या रक्षणाचा आमचा अधिकार आहे. वन कायद्याने तो आपल्याला दिला. शिकार सोडून इतर जे सगळे परंपरागत अधिकार आहे सामूहिक वन हक्काने आम्हाला दिले. पण मिळाले का हो आपल्याला हे अधिकार? मिळाले का या प्रकारचे सामूहिक वन हक्क? अपवाद वगळता हे हक्क आजही आपल्याला मिळाले नाही. आज ज्यावेळी जमिनीच्या हक्कांची परिषद आपण घेतोय, हे सामूहिक वन हक्क या सरकारने आम्हाला दिले पाहिजे. या संभाजीनगरच्या भूमीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने जे शहर आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांचं जे लढाईचं केंद्र आहे त्या ठिकाणी परिषद घेऊन या सामूहिक वन हक्काची परत एकदा मागणी ही परिषद या सरकारकडे आणि राज्य व्यवस्थेकडे करते आहे. मित्रांनो, मुद्दा नंबर 3 हा देवस्थान, इनाम जमिनी आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या बद्दलच्या अधिकाराचा आहे. कॉम्रेड उमेश देशमुख याच्याबद्दल सविस्तर बोलतील. पण आपण नेहमी मांडत आलो, उपकार म्हणून नव्हे, जी मंदिरं राखली, मंदिर याच्या आजूबाजूच्या जमिनी राखल्या आणि आमचे गुरव समाजाचे शेतकरी आज इथे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. त्यांचे नेते आलेले आहेत, आमच्या इतर गरीब समाजाचे लोक आलेले आहेत, पुजारी आहे, मंदिरं राखणारे आहे, जमीन राखणारे आहे. अरे लाख त्रास परकीय अतिक्रमणांचा झाला. त्यांनी देवळं तोडली, त्यांनी उद्ध्वस्त केले सगळे, परंतु त्या वातावरणात सुद्धा मंदिराच्या भोवतालच्या जमिनी आणि मंदिराची मालमत्ता राखली जर कोणी असेल तर ते हे पुजारी होते. हे मला सांगितलं पाहिजे की जनता जर नसती तर त्या जमिनी आज आपल्या ताब्यामध्ये राहिल्या नसत्या. ज्या जमिनी आम्ही राखल्या, आम्ही कसल्या, आज ते काढून घेण्याचं पाप काही लोक करतायत. वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या बद्दलचं राजकारण महाराष्ट्रात आणि देशात खेळलं जात आहे. या जमिनी काढून घेऊन मुठभर वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करायच्या आणि ज्या जमिनी तुम्ही आम्ही कसतो तिथून खऱ्या कसणाऱ्यांना बेदखल करण्याचं पाप या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे. आपली भूमिका कसेल त्याची जमीन आणि म्हणून आमच्या ताब्यात आहे. प्राण गेला तरी जमीन आम्ही सोडणार नाही. हा संकल्पाच्या परिषदेमध्ये आपण करण्यासाठी
गेलो. या जमिनी आमच्या नावावर नाही. पाऊस येतो, पाणी येतो, वन जमीनवाल्यांना, वक्फ बोर्डावाल्यांना भरपाई मिळत नाही. पीक कर्ज येतं, सोसायटीत नाव नाही, आम्हाला कर्ज मिळत नाही, कर्जमाफी मिळत नाही, आमचा पीक विमा मिळत नाही, कोणत्याही सवलती आम्हाला मिळत नाही. 7/12 नोंद करा म्हणून आम्ही आलो, कायदा करू म्हटले, केला नाही. अरे बोला तैसे बोले तैसा चाले असं म्हणणाऱ्याची ही भूमी. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या राजवटीमध्ये दुर्दैवानं पैसा दे त्याची वंदावी पावले अशा प्रकारची राज्यव्यवस्था आली. आणि म्हणून ही परिषद आज ठराव करते की वन जमीन असे, वक्फ बोर्डाची जमीन असे, कायदा करा. कायदा करण्यापूर्वी किसान सभेशी बोला. काय कराल तुमच्यावर आमचा भरोसा नाही. आमच्या बाकी शेतकऱ्यांशी बोला आणि जो करतो तो करतो कसतो त्याच्या नावावर जमीन करा. आजची परिषद पुन्हा एकदा ही मागणी अधोरेखित करते आहे. वर्कस जमीन ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक सावकार आले, अनेक बाकी लोक आले, आदिवासींना नागवलं. जमीन आमची कसणारे आम्ही, परंतु घरगडी करून थोडस कर्ज देऊ, बाकी अतिक्रमण करून आमच्या जमिनी काढून घेतल्या. आज जो लढा झाला गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकरांच्या नेतृत्वाखाली, ताबा आपला, कसणारे आम्ही, पण नाव कुणाचं? नाव सावकारांचं. लढा केला आपण. काय केलं? सावकारांना विनोदराव सावकारांना लढा करून आपण शेपाटून घातलं, हुसकून लावलं, परंतु शेपाटून गेले जे गेले. आजही त्यांची अनेक ठिकाणी नावं ही सातबाऱ्यावर जशीच्या तशी. मग बुलेट ट्रेन येते, जमीन ताब्यात आपल्या, भरपाई कोणाला? ज्याला शेपाटून घातलं त्याला. बाकी जमीन आपल्या ताब्यात, परंतु तो तिकडे बसतो गुजरातला, तो तिकडे बसतो मुंबईला आणि परस्पर जमीन विकून टाकतो. ज्याला कुठे जमीन आहे माहित नाही आणि ताबा कोणाकडून काढायला येतात? आपल्याकडून. आणि शेपाटून गेलेला तो होतो मोठा पैसेवाला. अरे गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकरांची भूमी आहे, तुला एकदा शेपाटून घातला, आता तुझा नातू जमीन सांगतो त्याला सुद्धा तसंच शेपाटून घातल्याशिवाय राहणार नाही. हा परिषदेमध्ये तो ठराव परत एकदा त्याच उंच माथ्यानं भावांनो आपल्याला करायचा आहे. गायरान जमिनीचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये. दलित समाजामध्ये दादासाहेब गायकवाडांनी ते सांगितलं, अरे नसेल त्याचं काय, असेल कसेल त्याची जमीन बरोबर, पण नसेल त्याचं काय. त्यांनी ताब्यात घेतली ही गायरानाची जमीन. आज तुम्ही काय करताय? बब्रुवान पोटबरे आले, आमचे अजय पुरांडे आणि बाकी सहकारी आले. बीड मध्ये नुकताच आपल्या लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली लढा झाला. या आमच्या गायरानाच्या जमिनी ज्या आमच्या नावावर करायचं सोडून तुम्ही आज कोणाला देताय? वीज कंपनी, ते सोलर पॅनल बसवणारे आहेत, जे फडणवीसचे चमचे आहेत, जे अजितदादाचे चमचे आहेत, जे शिंदेचे चमचे आहेत, त्यांना तुम्ही सोलर पॅनलच्या नावाखाली गावाच्या गाव गायरान जमिनीचे तुम्ही देताय. अरे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. सामाजिक सुधारणांची आग असलेल्या शाहू फुले आंबेडकरांचं रक्त असणाऱ्यांची भूमी आहे. बीड मध्ये आला, आदिवासी दलित कुटुंबावर हल्ला केला, हा लाल बावटा आणि निळा झेंडा एकत्र उतरला, लढा परवा झाला आणि आनंदाने सांगतो त्या पैठणीला माघार घ्यावी लागली. लाल बावटा निळा झेंडा एकत्र लढला आणि आपली गायरानाची जमीन आपण वाचवू शकलो. महाराष्ट्रभर या ज्या गायरानाच्या जमिनी आहे, आज आपल्याला ठराव करायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वे करू आणि या सगळ्या गायरानाच्या जमिनीचा लढा त्यांच्या नावावर जो करतो कसतो त्याच्या नावावर झाला पाहिजे. हा लढा आपल्याला घेऊन जायचा आहे. घराच्या तळजमिनीचा प्रश्न, सदाशिव साबळे आले, नामदेव भांगरे आले, एकनाथ मेंगळ आले, नगर पासून आपण सुरुवात केलेली आहे. जे घर आहे ते घराचा इमला आमच्या नावावर, ग्रामपंचायतीत नोंद आमची, पट्टी आमचा दादा भरत होता, मग आमचे वडील भरत होते, मग आता आम्ही भरतो, नंतर आमची लेकरं भरती. घराचा इमला आमचा, पण तळाच्या जमिनीचा उतारा काढायला गेलो की तो गावठाणाचा, तो गायरानाचा, तो सरकारी नावाचा
अरे जमीन जर आमच्या वरचा इमला आमचा आहे तर खालची तळाची जमीन सुद्धा आमच्या नावावर असली पाहिजे. ही किसान सभेची मागणी आहे, ही किसान सभेची भूमिका आहे. आमच्या आदिवासी भागामध्ये गावठाण प्रांतच नाही, सगळं जंगल. त्यामुळे जिथे जिथे घरं बांधली, घरं आमच्या नावावर, पण घराच्या तळजमिनीचा उतारा कोणाच्या? फॉरेस्टच्या नावावर. त्यांच्या मनात येतं कधी पण सर्वोच्च न्यायालयात पर्यावरणवादी, आमकेवादी, फलकेवादी जातात. अरे कसले पर्यावरणवादी? जे खरे पर्यावरणवादी आहे ते आदिवासींच्या बाजूचे आहे. जे खरे पर्यावरणवादी आहे ते आम्ही श्रमिकांच्या बाजूचे आहोत. हे RSS वाले उभे करतात अशा प्रकारचे खोटे पर्यावरणवादी आणि कोर्ट केसेस लढवून आपल्याला आपल्या राहत्या घरावरून हुसकून लावण्यासाठी कोर्टाचे आदेश पुढे करत आमच्यावर बुलडोजर चालवतात. प्रतिकार करायचा आहे. आजची परिषद आपण ठराव करतोय की ही जमीन तळाची जमीन, अरे घर आमचं, घराचा इमला आमचा, तर घराची तळजमीन सुद्धा आमचीच असली पाहिजे. 7 बाऱ्यावर त्याची नोंद झाली पाहिजे. हा ठराव आजच्या परिषदेमध्ये आपल्याला करायचा आहे. एकीकडे ताब्यात असलेल्या जमिनींच्या बद्दलची ही परिस्थिती आहे. ताब्यात असलेल्या 7 बारावर असलेल्या जमिनी काढून घेण्याचं पाप दुसऱ्या बाजूला होतोय. भाग नंबर 2 या ठरावाचा त्या संदर्भात आपण लिहिला. अनेक जमिनी आपल्या ताब्यात आहे, परंतु यांना महामार्ग करायचा आहे, यांना औद्योगिक कॉरिडॉर करायचा आहे, यांना विविध प्रकारचे राज्यमार्ग करायचे, बुलेट ट्रेन करायचे, वाढवण बंदर करायचे, चिमटा धरण करायचंय, एक्सप्रेस वे बांधायचे, धरणं बांधायचे, वेगवेगळे विमानतळ आणि औद्योगिक प्रकल्प करायचे. अत्यंत कवडीमोल रूपानं आपल्या जमिनी यांना हव्या. आज आलो आपण समृद्धीवरून, आता महामार्ग शक्तीपीठचा लढा तुम्ही सगळे लोक लढताय. उमेश देशमुख आणि बाकी सहकारी मूर्ती काय करताय तुम्ही? आम्ही म्हणतोय 2013चा कायदा जो सांगतो चौपट भरपाई बद्दल, जो सांगतो ग्रामसभेच्या संमतीशिवाय तुम्हाला अशा जमिनी घेता येणार नाही. या हरामखोर राज्यकर्त्यांनी तो कायदाच गुंडाळून ठेवला. राज्य सरकारने नवा शासनादेश आणला आणि त्या अंतर्गत सगळे अधिकार सरकारला घेऊन टाकले. अरे पुन्हा पुन्हा विसरता हा महाराष्ट्र आणि त्याची लढाऊ परंपरा. आज आपण पुन्हा ठराव करतोय. कॉम्रेड उमेश देशमुख त्याबद्दल बोलते, परंतु हे महाराष्ट्रात चालणार नाही. शेतकरी जमीन द्यायला तयार नसतील तर जमीन मिळणार नाही. जी देणार असतील त्याचा योग्य मोबदला, रास्त पुनर्वसन आणि खणखणीतपणाने पर्याय दिल्याशिवाय ती जमीन सुद्धा मिळणार नाही. हा संकल्प आजच्या परिषदेमध्ये भावांनो आपल्याला करायचा आहे. कॉम्रेड विनोद निकोले आमचे रडका, कलंगडा आणि ठाणे जिल्ह्यातून अनेक शेतकरी आलेले आहेत. वाढवण बंदर बद्दल ते बोलतील, परंतु यांच्या गुजरातच्या आणि वेगवेगळ्या सगळ्या व्यापाऱ्यांना आपल्या सगळ्या जमिनीवर डोळा ठेवून काही काम करायचं. हे सगळ्या जमिनी काढून घेण्याचं राजकारण आहे. त्याच्याबद्दलचा ठराव आजच्या परिषदेमध्ये भावांनो आपण करतोय. तो भाग नंबर 2 मध्ये लिहिलेला आहे. भाग नंबर 3 महिला शेतकऱ्यांच्या हक्कांची लढाई. आपण एक पुस्तक आता प्रकाशित केलं. नाशिकला आपण परिषद घेतली. कॉम्रेड विजू आले, बाकी आपले सहकारी आले. अरे निम्मा भाग महिलांचा आहे. आपण वारसदार आहोत मातृसत्ताक पद्धतीचे. ज्या महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये मातेची पूजा करणारे आणि मातृसत्ताक अशा प्रकारचे अवशेष असणारे आपली संस्कृती आज अस्तित्वात आहे. ज्या मराठी धर्माबद्दल, मराठी संस्कृतीबद्दल आपण बोललो, त्याचे सगळे जर इतिहास काढले तर मातृत्व आणि मातृत्व केंद्रीय अशा प्रकारची व्यवस्था तुम्ही आम्ही त्याचे सगळे पायक आहोत. पण आज शेतकऱ्याचा सातबारा कोणाच्या नावावर? कसणारी माय माऊली, श्रम करणारी माता, महिला, परंतु उतारा तिच्या नावावर नाही. महाराष्ट्राचा आकडा मी तुम्हाला सांगतो. एकूण खातेदारांपैकी फक्त 15% खातेदार महिला आहे. सर्व खातेदार पुरुष. आपण ठराव केला, पुस्तिका काढली, महाराष्ट्रभर आपण ती घेऊन जातोय आणि आज पुनरुच्चार या परिषदेमध्ये करतोय की घराच्या नावावर, घराच्या तळजमिनीवर आणि कसत असलेल्या जमिनीवर पुरुषाच्या नावाच्या बरोबर किंबहुना पुरुषाच्या नावाच्या अगोदर
महिलांची नावं असली पाहिजे। आजच्या परिषदेमध्ये त्यांच्या हक्कांचा जागर पुन्हा एकदा करतोय। टाळ्या वाजून या परिषदेने त्याचं स्वागत जोरदारपणाने केलं पाहिजे। मित्रांनो, भाग नंबर 4 जो शेवटचा भाग आहे, केंद्रीय किसान सभेने या सगळ्या जमिनीच्या प्रश्नाबरोबर आरपारच्या लढ्याची घोषणा केलेली आहे। ग्रामीण भागामध्ये जी सगळी नवी परिस्थिती जागतिकीकरणामुळे आली त्यामुळे मोठे बदल झालेले आहेत। मोठा एक नवा वर्ग, ग्रामीण श्रीमंतांचा वर्ग अस्तित्वात आला। त्या श्रीमंतांच्या हातामध्ये जमिनीची मालकी आहे, परंतु त्याच्या जोडीला गावातला मोठा उद्योग, मग तो बांधकाम उद्योग असेल, पेट्रोल पंप असतील, सहकारी सोसायट्या असतील, अवजारं असतील, गोदामं असतील, कारखाने असतील, हे सगळं आणि आपले वेगवेगळे कृषी साधनं आणि विक्रीची दुकानं असतील, मोठमोठ्या बँका आणि पतसंस्था असतील, या ग्रामीण श्रीमंतांच्या हातामध्ये गेलेल्या आपल्याला दिसत आहेत। नवीन वर्ग अस्तित्वात वेगळ्या स्वरूपामध्ये आलेला आपल्याला दिसतोय। जमीनदार आणि हा श्रीमंत वर्ग यांची एकजूट, त्या एकजुटीच्या जीवावर बाकीच्या शेतकऱ्यांचं शोषण, आर्थिक आणि सामाजिक शोषण मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वाढलं। दुसऱ्या बाजूला शेती परवडत नाही म्हणून शेतीतून शेतकरी आणि शेतमजूर बाहेर पडला आणि मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम कामगार, मोठ्या प्रमाणामध्ये दुकानात काम करणारा कामगार, मोठ्या प्रमाणामध्ये इतर व्यवसायामध्ये काम करणारा कामगार हा ग्रामीण भागामध्ये अस्तित्वात आलेला आहे। त्याचं योग्य सर्वेक्षण करण्याची हाक किसान सभेच्या केंद्रीय नेतृत्वानं दिली आहे। ही जी नवी परिस्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली ती आपल्याला रास्तपणानं समजली नाही, तर लढ्याची नक्की स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आपल्या मागण्या काय असल्या पाहिजे आणि लोक आपल्या बरोबर जोडले जातील यासाठीचे जिवंत मास लाईन असलेले डावपेच काय असले पाहिजे याचं आकलन आपल्याला नव्या परिस्थितीत होणार नाही। आणि म्हणून भाग नंबर 4 मध्ये केंद्रीय किसान सभेने 10 मुद्द्यांची प्रश्नावली आपल्या पुढे ठेवलेली आहे। तो सर्वे आपल्याला गावागावामध्ये किसान सभेच्या नेतृत्वाखाली करायचा आहे। त्या सगळ्या सर्वेमध्ये आपल्याला ही नवी परिस्थिती काय, त्याच्यामध्ये आपलं आकलन काय आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतोय, कान देऊ नये का, की हे सगळे लढे करू, जंगल जमिनीचा, सामूहिक वन हक्काचा, नॅशनल कॉरिडॉरचा, भरपाईचा, हे सगळे करू, पण त्या जोडीला प्रत्येक गावामध्ये जमिनीच्या संदर्भातले प्रश्न काय आहेत ज्याच्यावर लढा होऊ शकतो। आणि नवीन कामगार जो अस्तित्वात आला आणि श्रीमंत वर्ग आला याच्या बाबतीत लढ्याचे मुद्दे काय असले पाहिजेत हे ओळखणं आणि त्याच्यावर स्थानिक संघर्ष सुरू करणं ही आपली लढ्याची पुढची दिशा असणार आहे। आणि म्हणून या 10 मुद्द्याच्या प्रकाशात स्थानिक लढे काय, परिस्थितीच्या आधारे ठरवण्याचा संकल्प सुद्धा आजची परिषद भावांनो आज करते आहे। ते आपल्याला 4थ्या भागामध्ये करायचंय। हे 4ही मुद्दे आज मी आपल्या पुढे मांडले। विशेषतः आपला जो प्रचंड मोठा सांस्कृतिक वारसा जो जमीन हक्कांचा आहे आणि सांस्कृतिक हक्कांचा आहे तोही मी आपल्या पुढे मांडला। त्या सगळ्याचं प्रतिबिंब आजच्या ठरावामध्ये आपण उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सगळ्यासाठी लढ्याची एक तारीख आज आपल्याला ठरवायची आहे। डॉक्टर अशोक ढवळे यांच्या बरोबर सकाळी आम्ही बोलत होतो की काय आपण घोषणा करणार, काय आपण लढ्याची भूमिका घेणार, हे सगळं जे काही आपल्याला आज करायचं आहे या सभागृहातून बाहेर जात असताना हे सगळं जे आज आपण ठरवतोय त्याचं एक प्रचंड टोक, लढ्याचं टोक आपल्याला येत्या काळात करायचं आहे। त्याची सुरुवात आपण शेतकरी संप जो महाराष्ट्रामध्ये झाला, ज्याचं नेतृत्व महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या तरुण कार्यकर्त्यांनी, शेतकरी पोरांनी केलं, ज्याच्या नेतृत्वाच्या मागे ही किसान सभा सह्याद्री सारखी ठामपणाने उभी राहिली। त्या शेतकरी संपाची तारीख 1 जून ही लढ्याची तारीख आपल्या सगळ्यांच्या आठवणीतली तारीख आहे। आज राज्य किसान सभेच्या वतीने मी आपल्या पुढे ठराव
म्हणतोय की ज्या मागण्या आज आपण या ठिकाणी करतोय त्या सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी 1 जून शेतकरी संपाची तारीख स्मरण करत त्या दिवशी एक जबरदस्त एल्गार शेतीच्या प्रश्नावर, विशेषतः जमिनीच्या प्रश्नावर आपण करूया। 1 जूनला पुन्हा एकदा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, संत परंपरेचा वारसा असणारा महाराष्ट्र पुन्हा एकदा जमिनीच्या प्रश्नावर ढवळून काढूया। 1 जूनला राज्यकर्त्यांना धडकी भरेल अशा प्रकारचा एल्गार या महाराष्ट्रामध्ये करण्याचा संकल्प आजच्या परिषदेमध्ये आपण करूया।